येशा मामा यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आमच्या अलहमदर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. शहजाद पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकतायत. त्यावर समीर कामतेकर यांनी एक धाव घेऊन आपलं खातं उघडलेलं आहे, तर संघाचंही खातं उघडलेलं आहे. सध्या स्ट्राईकवर गेलेले फलंदाज मकसूद सागवेकर. पाहूया मकसूद सागवेकर आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात, त्यांना गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा शहजाद दरवेश. शहजाद सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत कालपासून. चांगल्या प्रकारे तडवलेला चेंडू झेल होऊ शकला असता, परंतु झेल काही होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतलेली आहे. मकसूद सागवेकर यांनी एक धाव घेऊन आपलं खातं उघडलेलं आहे, तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2 चेंडू 2 धावा दिलेले आहेत शहजाद दरवेश यांनी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार शहजाद. या ठिकाणी जास्त वेळ घालवू नका, वेळेला महत्व द्या. वेळ कमी सामने जास्त असं या ठिकाणी समीकरण झालेलं आहे. त्यामुळे वेळ जास्त घालवू नका. पुन्हा एकदा शहजाद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पंचांना पार करून चेंडू टाकतायत आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न. स्लो डिलिव्हरी. एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 3. तीन चेंडू 3 धावा दिलेले आहेत शहजाद यांनी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार शहजाद. त्यांना तोंड देतील मकसूद सागवेकर. आणि हा चेंडू एक जोरदार अपील, परंतु पंचांवर त्याचा काही परिणाम नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. 4 चेंडूत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत शहजाद यांनी. चार चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. लागोपाठच्या 3 चेंडू, सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 3 धावा निघालेले आहेत. चौथा चेंडू डॉट बॉल गेलेला आहे. पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार शहजाद. मकसूद यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. 5 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 9. मकसूद सागवेकर 7 धावांवरती खेळतायत. 7 धावांमध्ये एक षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा शहजाद पुढचा चेंडू टाकतील मकसूद यांना. आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती बिनबाद 10. शहजाद हे या ठिकाणी ऑलराऊंडरची भूमिका निभावतायत. सुरेख गोलंदाजी करतात, चांगली फलंदाजी करतात. ऑलराऊंडर शहजाद. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतील मकसूद यांना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलेला चेंडू. अशा प्रकारे हे षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे बिनबाद 10. जोहेब बोरकर हे गोलंदाजी करतील. असलेले फलंदाज समीर कामतेकर यांना गोलंदाजी करतील जोहेब बोरकर. जोहेब दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू
लेगच्या दिशेनं जोरदार टोलवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगल्या प्रकारे चेंडू बॅटवरती आलेला नाही. एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 11. 11 फॉर नो लॉस. जोहेब संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील दुसरा चेंडू टाकतील, त्यांना तोंड देतील मकसूद सागवेकर. आणि हा चेंडू पंचांनी वाईड वर घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 12. जोहेब पुढचा चेंडू टाकतील. आणि हा चेंडू चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकेल, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर नसल्या कारणानं झेल होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा होता. दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेले. संघाची धावसंख्या वाढते ती 13. मकसूद सागवेकर 8 धावांवरती खेळतायत. 8 धावांमध्ये एक षटकार ठोकलेला आहे. सध्या स्ट्राईकवर गेलेले फलंदाज समीर कामतेकर. तीन धावांवरती खेळतायत समीर कामतेकर. त्यांना गोलंदाजी करतील जोहेब बोरकर. चांगल्या प्रकारे ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू, एक धाव पूर्ण केलेले. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 14. बिनबाद 14. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी जोहेब बोरकर. तीन चेंडूत 4 धावा दिलेले आहेत. जोहेब यांनी पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. मकसूद यांना चांगल्या प्रकारे टटवण्याचा प्रयत्न, निश्चितच झेल होऊ शकेल, पाहूया. आणि फलंदाज बाद. स्वतःच्या गोलंदाजीवरती मकसूद सागवेकर यांचा स्वतः झेल टिपलेला आहे. जोहेब बोरकर यांनी अशा प्रकारे मकसूद हे या ठिकाणी झेलचित होऊन तंबूत परतत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज जाकीर बांगी. फलंदाजी करतात. सध्या स्ट्राईकवर जात आहेत ते म्हणजे जाकीर बांगी. मकसूद सागवेकर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज जाकीर बांगी. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी करतायत ते म्हणजे जोहेब बोरकर. 4 चेंडू 3 धावा देत एक गडी बाद केलेला आहे जोहेब बोरकर यांनी. अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत जोहेब बोरकर. पुढचा चेंडू टाकतील जाकीर यांना. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. जाकीर बांगी यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. जाकीर बांगी यांनी षटकार ठोकल्याबद्दल हसन मिया बांगी यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जाकीर पाहूया कितपत फलंदाजी करतात. धावसंख्या झालेले 1 बाद 20. जोहेब शेवटचा चेंडू टाकतील जाकीर बांगी यांना. जोहेब 55 पार करून चेंडू टाकतात आणि हा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न, परंतु जाकीर बांगी यांच्या बॅटवरती चेंडू आले नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. या ठिकाणी सोहेल वाडकर यांच्याकडून या सामन्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सोहेल वाडकर यांच्याकडून या सामन्यात
जो फलंदाज षटकार ठोकील त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी हे जे पारितोषिक आलेलं आहे फक्त इफात 11 या संघासाठी आलेलं आहे. क्षमा असावी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर इफात रॉयल संघाची धावसंख्या झालेली आहे म्हणजे 1 बाद 20. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत पुन्हा एकदा शहजाद. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. शहजाद यांच्या पहिल्या चेंडूवरती समीर कामतेकर यांनी षटकार ठोकलेला आहे. शहजाद हे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 26. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शहजाद पुढचा चेंडू टाकतील समीर कामतेकर यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत समीर कामतेकर यांनी. बत्तीस धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत समीर कामतेकर यांनी. या अगोदर शहजाद यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. फक्त 10 धावा दिलेल्या होत्या शहजाद यांनी. आता मात्र त्यांनी 2 चेंडूत 12 धावा दिलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक. शहजाद हे संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं षटक त्यातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार समीर कामतेकर यांना. शहजाद पुढचा चेंडू टाकतील आणि चांगल्या प्रकारे ऑफच्या दिशेला कट केलेला चेंडू आणि या ठिकाणी घोषित अशी 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 33. 3 चेंडूत 13 धावा दिलेल्या आहेत शहजाद यांनी. काही कारणास्तव क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलेला आहे. पुन्हा एकदा शहजाद पुढचा चेंडू टाकतील समीर कामतेकर यांना. चांगल्या प्रकारे ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी घोषित अशी 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 34. 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार शहजाद. त्यांना तोंड देतील समीर कामतेकर. शहजाद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पंचांना पार करून शहजाद यांनी चेंडू फेकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 1 बाद 40. शहजाद यांनी आतापर्यंत या ठिकाणी 20 धावा दिलेल्या आहेत. 5 चेंडूत 20 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक.
त्यांना तोंड देतील पुन्हा एकदा समीर कामतेकर. सुरेख फलंदाजी करतायत समीर कामतेकर. पंचांना परकन चेंडू टाकलेला आणि चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षक नितिलेश पावसकर यांच्या हाती गेलेला. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू 3 षटकांच्या समाप्तीनंतर इमाद इफाद चौथं षटक घेऊन आलेले आहे ते म्हणजे अफजल दरवेश. उस्मान वॉरियर संघातर्फे अफजल दरवेश हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यांना तोंड देतील जाकीर बांगी. आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. जाकीर बांगे यांनी षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा अफजल पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. जाकीर यांना चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेल काही होऊ शकले नाही. झेल होऊ शकला असता परंतु झेल काही होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी एक धावपडणे केलेले आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 1 बाद 47. इफाद रॉयल संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 47. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज समीर कामतेकर हे सुद्धा सुरेख फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करतील पुन्हा एकदा अफजल दरवेश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि चांगल्या प्रकारे हा चेंडू लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. डिक्लेरेशनची 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 49. बोनस स्वरूपात संघाला 2 धाव मिळत आहेत इफाद रॉयल संघाला. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 49. 1 बाद 49. अफजल पुढचा चेंडू टाकतील समीर कामतेकर यांना. फक्त 2 चेंडू टाकलेले आहेत अफजल यांनी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार अफजल. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. बाद 49 होते ना. अफजल 3 चेंडूत 14 धावा दिलेले आहेत. 15 धावा दिलेले आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार अफजल. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी करतात या ठिकाणी समीर कामतेकर. संघाची धावसंख्यावर झालेली ती म्हणजे 61. समीरचे किती आले?
समीर हे वैयक्तिक 36 धावांवरती खेळतायत. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी करताना दिसत आहेत. 5 षटकार ठोकलेले आहेत 36 धावांमध्ये समीर कामतेकर यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक. क्षमा असावी. 2 टू गो. अफजल अतिशय महागडे गोलंदाज ठरतायत. पुढचा चेंडू टाकतील आणि या ठिकाणी घोषित अशी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 62. 62 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अफजल दरवेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. समीर यांना आणि चांगल्या प्रकारे आउटच्या दिशेने तटवलेला चेंडू. झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का, परंतु झेल काही होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेल्या अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इफाद रॉयल्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 63. 63 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. उस्मानवार संघातर्फे शेवटचा षटक घेऊन आलेले आहेत नितिलेश पावसकर. त्यातील पहिला चेंडू टाकतील. समीर यांना चांगल्या प्रकारे कट केलेला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 64. शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. नितिलेश पावसकर हे शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. त्यातील दुसरा चेंडू टाकतील. त्यांना तोंड देतील जाकीर बांगी. नितिलेश पावसकर पुढचा चेंडू टाकतील. जाकीर यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धाव दिलेले आहेत नितिलेश पावसकर यांनी. धावसंख्या झालेली 70. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकतील. जाकीर यांना चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या दिशेनं. धाव काही झेल काही होऊ शकले नाही. त्याचा पुरेपूर फायदा होतो. दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेले आहे आणि संघाची धावसंख्या वाढते ती 1 बाद 71. 71 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नितिलेश पावसकर गोलंदाजी करतील. समीर कामतेकर यांना अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसत आहेत या ठिकाणी समीर कामतेकर. त्यांना गोलंदाजी करतील नितिलेश आणि चांगल्या प्रकारे टोलावलेला चेंडू आणि हा अतिशय सुरेख या ठिकाणी झेल टिपलेला आहे तहजीब गावखडकर यांनी. अशा प्रकारे समीर कामतेकर हे या ठिकाणी झेलची झालेले आहेत. त्यांचा अतिशय सुरेख आणि पाहण्याजोग झेल टिपलेला आहे तहजीब गावखडकर यांनी. समीर कामतेकर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज भावेश.
यानंतर होणारा सामना संघर्ष आणि डायमंड रायडर्स यांच्या दरम्यान होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. इम्रान पांढरे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये या. इम्रान पांढरे, आमच्या समालोचन कक्षामध्ये कर्ला गावचे रहिवासी साकिब वस्ता यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही अलहमद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. जिंकण्यासाठी 74 धावांचं आव्हान घेऊन या ठिकाणी उस्मान वॉरियर संघाची सलामीची जोडी सध्या मैदानात गेलेली आहे. ती म्हणजे अफजल दरवेश आणि शहजाद दरवेश यांच्या दरम्यान. पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी किती धावांची सलामी देते. इफाद रॉयल संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत मकसूद सागवेकर. मकसूद सागवेकर संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. मकसूद संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू टाकतील आणि हा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. एका धावेने अफजल दरवेश यांनी आपलं खातं उघडलेलं आहे, तर संघाचंही खातं उघडलेलं आहे. सध्या स्ट्राईकवर गेलेले फलंदाज शहजाद. पाहूया शहजाद आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. काल या ठिकाणी शहजाद यांनी अतिशय सुरेख फलंदाजी केलेली होती. पाहूया आज कितपत फलंदाजी करतात. जिंकण्यासाठी उस्मान वॉरियर संघाला सध्या फलंदाजी करतो. या संघाला 74 धावांची आवश्यकता आहे. मकसूद सागवेकर पुढचा चेंडू टाकतील शहजाद यांना आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2. मकसूद पुढचा चेंडू टाकतील. शहजाद यांना चांगल्या प्रकारे ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे शहजाद यांनी एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 3. मकसूद पुढचा चेंडू टाकतील. अफजल यांना चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरती आलेला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षक भावेश यांच्या हाती गेलेला आहे. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी करतायत मकसूद सागवेकर. पाचवा चेंडू टाकतील शमासावी. तिसरा चेंडू टाकतील मकसूद सागवेकर. चौथा चेंडू टाकतील मकसूद सागवेकर. अफजल यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू, परंतु झेल होऊ शकेल. पाहू या ठिकाणी झेल टिपतात का आणि जीवदान मिळालेलं आहे अफजल दरवेश यांना. अतिशय सोपा झेल होता, परंतु झेल काही टिपू शकलेले नाहीत. अशा प्रकारे जीवदान मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 5. शेवटचा चेंडू शिल्लक. क्षमा असावी, अजूनही 2 चेंडू शिल्लक. मकसूद सागवेकर अफजल यांना ऑफच्या दिशेनं तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 6. शेवटचा चेंडू शिल्लक. मकसूद सागवेकर सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिलं षटक, त्यातील शेवटचा चेंडू त्यांना तोंड देतील शहजाद. चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकला असता, परंतु झेल काही होऊ शकला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर नसल्या कारणानं झेल होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 7. पहिलं षटक संपलेलं आहे आणि उस्मान वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 7.
यानंतर होणारा सामना संघर्ष आणि डायमंड यांच्या दरम्यान होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचंय आणि या ठिकाणी झेल होऊ शकला असता, परंतु झेल काही होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठवत या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेले आहे. संघाची धावसंख्या वाढते ती बिनबाद 8. इफाद रॉयल संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलेले आहेत जाकीर बांगी. त्यातील दुसरा चेंडू टाकतील आणि हा ठिकाणी धाव काही निघू शकले नाही. अशा प्रकारे निर्धाव केलेला चेंडू जाकीर बांगी यांचा. जाकीर बांगी यांनी आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडू फक्त एक धाव दिलेली आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार जाकीर बांगी. त्यांना तोंड देतील आणि या ठिकाणी फलंदाज बाद. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शहजाद या ठिकाणी धावबाद झालेले आहेत. एक ऑलराऊंडर फलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी शहजाद दरवेश धावबाद झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज साई पावसकर. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज अफजल दरवेश 4 धावांवरती खेळत आहेत. त्यांना गोलंदाजी करतील जाकीर बांगी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा घोषित अशी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 9. पाचवा चेंडू टाकण्यासाठी तयार जाकीर बांगी. त्यांना तोंड देतील अफजल दरवेश. सुरेख गोलंदाजी करतायत जाकीर बांगी आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख झटिपलेला या ठिकाणी. इफाद रॉयल संघाच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अशा प्रकारे अफजल या ठिकाणी झेलचीत झालेले आहेत. अफजल यांच्या स्वरूपात उस्मान वॉरियर संघाला दुसरा धक्का. संघाची धावसंख्या स्थिर 2 बाद 9. 9 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅट्समॅन नेम प्लीज. जोहेब बोरकर. जाकीर बांगी पुढचा चेंडू टाकतील जोहेब बोरकर यांना. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. या इनिंगचा हा पहिला षटकार जोहेब बोरकर यांनी ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उस्मान वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 15. यानंतर होणारा सामना संघर्ष विरुद्ध डायमंड यांच्या दरम्यान होणार आहे. तरी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मकसूद सागवेकर हे पुन्हा एकदा संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं षटक. त्यातील पहिला चेंडू टाकतील साई पावसकर यांना. मकसूद आणि हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि या ठिकाणी एक धावी घेतलेली आहे. बोनस स्वरूपात संघाला 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 17.
2 बाद 17. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज जोहेब, पाहूया आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे जोहेब बोरकर यांनी. मकसूद पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. जोहेब यांना, जोहेब एक नावाजलेले फलंदाज आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाही, परंतु धावही निघू शकले. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू मकसूद सागवेकर यांचा. सुरेख गोलंदाजी करतायत मकसूद सागवेकर. मकसूद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, त्यांना तोंड देतील जोहेब. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 23. मकसूद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, जोहेब यांना. सुरेख फलंदाजी करतायत जोहेब. जोहेब यांनी आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत, त्यांना गोलंदाजी करतील मकसूद. चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसरा षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी करतायत या ठिकाणी जोहेब बोरकर. यानंतर होणारा सामना संघर्ष विरुद्ध डायमंड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटची सूचना, दोन्ही संघाचे कर्णधार मेहरबानी करून समालोचन कक्षासमोर या. मकसूद सागवेकर पुढचा चेंडू टाकतील जोहेब यांना. सुरेख फलंदाजी करतायत या ठिकाणी जोहेब बोरकर. पुन्हा एकदा जोरदार तटवण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या प्रकारे चेंडू बॅटवरती आलेला नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. या ठिकाणी संघर्ष विरुद्ध डायमंड यांचा सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी या ठिकाणी नाणेफेक होत आहे. नाणेफेकीसाठी कर्ला गावचे रहिवासी साकीब वस्ता यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत आहे आणि हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेले. बोनस स्वरूपात संघाला धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 30. क्षमा असावी, पंचांनी वाईड बॉल घोषित केलेले आहे. पुन्हा एकदा मकसूद सागवेकर जोहेब यांना. पाहूया जोहेब एक धाव पूर्ण केलेले, एका धावेने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 31. डायमंड रायडर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. लवकरात लवकर या ठिकाणी डायमंड रायडर संघाने आपला निर्णय या ठिकाणी द्यावा. मकसूद पुढचा चेंडू टाकतील आणि या ठिकाणी झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का. आणि फलंदाज बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 3 बाद 31. डायमंड रायडर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम डायमंड रायडर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या ठिकाणी लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहूया दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 33.
11 चेंडूत 41 धावांची आवश्यकता. समीर कामतेकर गोलंदाजीसाठी आलेले, त्यांना तोंड देतील जोहेब बोरकर. आणि निर्धाव गेलेला चेंडू अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे समीर कामतेकर यांनी. निर्धाव गेलेला चेंडू पुन्हा एकदा समीर कामतेकर गोलंदाजी करतील जोहेब बोरकर यांना. आणि हा चेंडू पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 34. 3 बाद 34. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार समीर कामतेकर जोहेब यांना. आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे. यष्टीरक्षकाने जीवदान मिळालेलं आहे जोहेब बोरकर यांना. संघाची धावसंख्या स्थिर 3 बाद 34. पुन्हा एकदा समीर कामतेकर जोहेब यांना गोलंदाजी करतील. पाहूया जोहेब कितपत फलंदाजी करतात. आणि हा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल होऊ शकला असता, परंतु झेल काही होऊ शकला नाही. त्याचा पुरेपूर फायदा उठत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 35. 3 बाद 35. किती बॉल 8 चेंडूत 39 धावा. आणि या ठिकाणी निर्धाव गेलेला चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत समीर कामतेकर. धावसंख्या स्थिर 3 बाद 35. पुन्हा एकदा समीर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 41. सहा चेंडूत 33 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक शिल्लक. 6 चेंडू 33 धावा. पाहूया कुठले गोलंदाज गोलंदाजीसाठी येतात. उस्मान वॉरियर संघाला 6 चेंडूत 33 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत जायद, त्यांना तोंड देतील जोहेब. 6 चेंडू 33 धावा. आणि या ठिकाणी घोषित अशी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 42. 5 चेंडू 32 धावा. जायद शेवटचे षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्यांना तोंड देतील जोहेब बोरकर. आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या वाढते ती 48. जायद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार जोहेब बोरकर यांना. निर्धाव गेलेला चेंडू सुरेख गोलंदाजी करतायत जायद. पुन्हा एकदा जायद पुढचा चेंडू टाकतील जोहेब बोरकर यांना. एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 49. 2 चेंडूत 25 धावा. जायद पुढचा चेंडू टाकतील जायद यांना. जायद तू माज. निर्धाव गेलेला चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक.
शेवटचा चेंडू टाकतायत झैद माज यांना आणि या ठिकाणी इमाद रॉयल संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. इमाद रॉयल आणि उस्मान वॉरियर्स यांच्या दरम्यान जो आता सामना झालेला आहे या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून जाकीर बांगी यांची निवड करण्यात येत आहे. जाकीर बांगी बी ग्रुपची या ठिकाणी बी ग्रुपचा या ठिकाणी पहिला संघ